आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नामांकित खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो। यासाठी दरवर्षी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडून प्रवेश प्रक्रियाही राबवली जाते। आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या इंग्रजी शाळेचे शिक्षण घेणं शक्य नसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरते। मात्र शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल 2 महिने उलटले तरी यंदाच्या प्रवेशाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 25,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेत। निर्णयाला होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जाते। आपल्या प्रकल्पाच्या 6 शाळा आहेत, त्यांच्यासाठी आपण पहिलीसाठी अर्ज घेतलेले आहेत। एकूण आपण 156 अर्ज घेतलेले आहेत, त्याच्यापैकी 16 अपात्र आहेत आणि 140 पात्र आहेत। परंतु संबंधित अजून शाळांची निवड शासन स्तरावरून झालेली नाही आहे आणि शासन स्तरावरून त्याचं शासन निर्णय आला की संबंधित विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये निवडून ते जेवढे विद्यार्थी मंजूर झाले तेवढ्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश देता येईल। महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर याचे 25,000 विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी हे 1ली ते 5वीचे लाभार्थी विद्यार्थी आहेत आणि आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून 25,000 मुलं-मुली हे आदिवासी विकास विभागाच्या चुकीमुळे हलगर्जीपणामुळे शिक्षणापासून आज वंचित आहेत, बाहेर आहेत। म्हणून आमचे महाराष्ट्रातील तमाम पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण तात्काळ ही सदरची प्रवेश प्रक्रिया करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावं, अन्यथा याबाबत मोठं तीव्र आंदोलन आदिवासी पालकांच्या वतीने समाज बांधवाच्या वतीने छेडण्यात येईल।